माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील काल एक वक्तव्य केलेलं आहे। त्यांनी म्हणाले आहेत की मागची 25 वर्ष झालं मी मराठा समाजाच्या सोबत आहे, आज देखील आहे, मात्र एका प्रवृत्तीच्या विरोधात आहे। ते 100% त्यांच्या मताशी सहमत आहे। ते सोबत आहेच म्हणूनच मी पक्ष सोडून खासदार झालो। बाप्पा ते पुढे असं देखील म्हणालेले आहेत की मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी माझा अजिबात विरोध नाही, मात्र ओबीसीला अजिबात आरक्षण मिळू देणार। आता मराठा समाजाला आरक्षण मिळायला विरोध नाही असं कोण म्हणलं? माजी मंत्री धनंजय मुंडे। हां साहेब म्हणलं तर माझं त्यांचं बरोबर आहे ना। आणि ह्याच्यातून देऊ नका त्याच्यातून देऊ नका, मग कसं आरक्षण कसलं पाहिजे आम्हाला? आरक्षण आहे मराठा समाजाची मागणीच ती आहे की जी नियमाप्रमाणे होतं ते करा असं म्हणणं आहे। आता ह्याला कुणाला धक्का लागला नाही पाहिजे तर मी म्हणतो धक्का नाहीच लागला पाहिजे, सरकारनं बिलकुल धक्का लागू देऊ नये, कुणालाही धक्का न लागू द्या, त्याच आरक्षण दिलं पाहिजे। एवढा पुळका होता, एवढं सगळं होतं तर महाराष्ट्राचा विकास करा ना। महाराष्ट्राचा बीड जिल्ह्याचा माझ्या क्वायता हातात घ्या म्हणून नेते सांगतात, क्वायता हातात घ्या नका सांगू, एकदा ऊसाचं कांडं हातात घ्या म्हणून सांगा ना, लागवड करा आणि ऊस काढा, ऊसच तोडा म्हणायला तुम्ही आम्ही ऊस तोडायला जायचं आणि साखराची साखर तुम्ही खायची काय? म्हणजे जी साखर शाळा आहे त्याची असं नाही आहे। त्याच्यामुळे माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या इथल्या सर्व समाजातल्या सर्व लोकांना आपण काय केलं पाहिजे बघा, नेते जरा स्टाईल बदलली मी सगळं काढल्यानंतर। खरं तुम्ही प्रत्येक वेळेस क्वायता दाखवायचा आता बंद झाला, नाही तर क्वायता दाखवायचे। आता एखाद्या वेळी मोळी उचलायची सुद्धा दाखवायचं बंद करा, लागवड करताना दाखवा। जसा मी शेतकरी म्हणून ती पण जाऊन पेरणीचे व्हिडिओ येतात माझे, पेरतोय, पेरणी कशाला करते माहिती आहे का ना? ह्यांना कुणाला जे शेतकरीचं जाणीव आहे ना, काय कळणार आहे शेतकऱ्याला, काय अडचण आहे? बीड येथे काल ओबीसी बचाव आरक्षणाचा महाएल्गार मेळावा पार पडला। या मेळाव्याच्या अनुषंगाने आज आपण बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडनं काही माहिती घेणार आहोत। बाप्पा, काल नुकताच महाएल्गार मेळावा पार पडलेला नाही, मी या महाएल्गारवर काय बोलावं असं नाही, पण बीड जिल्ह्यातल्या काही नेतृत्वांना हे जातीय जी विषमता सुरू झाली, जातीय जे तणाव निर्माण झाला आहे, हा विजूच द्यायचा ना असं वाटतंय। एका संक्षिप्त शब्दामध्ये जातीयवाद जर मिटवायचा असेल तर तुम्ही सर्वांनी लोकप्रतिनिधींनी सुद्धा कसं वागलं पाहिजे याचा थोडा अभ्यास करायची गरज आहे। बाप्पा, या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट वक्तव्य केलेलं आहे की मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत आणि मराठा समाजाला आव्हान देखील केलेलं आहे की सावरून नाही, त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा अधिकार आहे। ते महाराष्ट्र शासनामधले एक उच्च मंत्री आहेत, त्यांच्यामुळे त्याच्यावर मी काय भाष्य करावं एवढा मोठा मी नाही आहे। पण आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील समाजाचं काम करतात, याच्यावर सर्व समाजाचा भरोसा आहे आणि मी पण समाजाचा पाईक म्हणून माझाही भरोसा आहे। आदरणीय मनोजदादाही समाजाचं काम करतात। त्यांनी असंही बोलताना सांगितलेलं आहे की आता जातीनिहाय जनगणना अत्यंत आवश्यक आहे, कारण की मनोज जरांगे पाटील हे खूप मराठा संख्या कमी असताना देखील जास्त सांगतात। नाही, मग कोण म्हणतंय? मी सभागृहात बोललोय जातीय जनगणना करा म्हणून। जातीय जनगणना केलीच पाहिजे, तुम्ही सरकारमध्ये येत ना, का करत नाही? जातीय जनगणना ही विरोधकांना म्हणून काय सत्ताधाऱ्यांनी कसं म्हणावं झाली पाहिजे? तुम्ही भाजपला समर्थन देताय, तुम्ही भाजपच्या मांडीला मांडी घालून बसताय, मग घरा ना समर्थन। 3 वर्ष झालं तुम्ही सत्तेत आहेत, मग करा असं मग जातीय जनगणना। आम्ही कोण नाही म्हणतो, आम्ही तर कौतुक करतो जातीय जनगणनेचं। माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील काल एक वक्तव्य केलेलं आहे। त्यांनी म्हणाले आहेत की मागची 25 वर्ष झालं मी मराठा समाजाच्या सोबत आहे, आज देखील आहे, मात्र एका प्रवृत्तीच्या विरोधात आहे। ते 100% त्यांच्या मताशी सहमत आहे। ते सोबत आहेच म्हणूनच मी पक्ष सोडून खासदार झालो। बाप्पा, ते पुढे असं देखील म्हणालेले आहेत की मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी माझा अजिबात विरोध नाही, मात्र ओबीसीला अजिबात आरक्षण मिळू देणार। मग आता मराठा समाजाला आरक्षण मिळायला विरोध नाही असं कोण म्हणलं? माजी मंत्री धनंजय मुंडे। हां साहेब म्हणलं तर माझं त्यांचं बरोबर आहे ना। आणि ह्याच्यातून देऊ नका त्याच्यातून देऊ नका, मग कसं आरक्षण कसलं पाहिजे आम्हाला? आरक्षण आहे मराठा समाजाची मागणीच ती आहे की जी नियमाप्रमाणे होतं ते करा असं म्हणणं आहे। आता ह्याला कुणाला धक्का लागला नाही पाहिजे तर मी म्हणतो धक्का नाहीच लागला पाहिजे, सरकारनं बिलकुल धक्का लागू देऊ नये, कुणालाही धक्का न लागू द्या, त्याच आरक्षण दिलं पाहिजे। आणि यांच्यात ही जे कुणबी हे प्रवर्ग पहिलाच आहे, कुणबी ही जात ओबीसीतली म्हणून नाही, कुणबी हा एक आरक्षणाचा जी वर्गवारी आहे त्याच्यात कुणबी एक वर्गवारी आहे। त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे। तर शेतकरी कसतो तो कुणबी ठीक आहे, आम्ही कुठं म्हणतो कुठलं, माझं तर म्हणणं काय अडचण आहे, त्याला दिलंच पाहिजे ना। आणि हे निजामकालीन आपला आपण ज्या भागात राहतो आपला जिल्हा निजामकालीनपासून आपण त्याला कुणबी नोंदी आहेत तर त्या द्या म्हणतात। आता ठीक आहे, ती ऑलरेडी घेतलेलंच आहेत ना। महाराष्ट्रात कुणब्यांना प्रमाणपत्र नाही आहे का? ओबीसी प्रवर्गामध्ये त्यांची समाविष्ट आहे कुणबी जात तर आहेच ना।
त्याच्यामुळे त्याला असं थोडंच म्हणता येतं की महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये कुणबी एक वेगळी प्रवर्ग आहे, विदर्भात आहे, आता मराठवाड्यातच राहिला आहे. त्याच्यामुळे मराठवाड्याचीच प्रामुख्याने मागणी आहे, त्याच्यामुळे ते होईल. त्याच्यामुळे असं काही कुणी कुणाचं घ्यायला द्यायला असं नाही आहे. हे कोण कुणाची दिशाभूल करतं हे कळायला पाहिजे की ही जी जात करतात ना पुढारी, त्यांना फक्त हे काम काही करायचं नाही. बीड जिल्ह्यात आलं की फक्त जातीचं भांडवल करायचं, त्याच्यासाठीच जात त्यांना पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना ओबीसी बीबीचा पुळका बिळका नाही ना कोणाला काही देणं घेणं नाही. मग एवढा पुळका होता तर कसं काही करत आता काय त्याच्यावर मी जास्त बोलणार. एवढा पुळका होता, एवढं सगळं होतं तर महाराष्ट्राचा विकास करा ना. महाराष्ट्राचा बीड जिल्ह्याचा माझ्या कोयता हातात घ्या म्हणून नेते सांगतात. कोयता हातात घ्या ना का सांगू का एकदा ऊसाचं कांडं हातात घ्या म्हणून सांगा ना, लागवड करा आणि ऊस काढा. ऊसच तोडा म्हणायला तुम्ही आम्ही ऊस तोडायला जायचं आणि साखराची साखर तुम्ही खायची काय? म्हणजे जी साखर शाळा आहे त्याच्या असं नाही आहे. त्याच्यामुळे माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या इथल्या सर्व समाजातल्या सर्व लोकांना आपण काय केलं पाहिजे बघा. नेते जरा स्टाईल बदलली मी सगळं काढल्यानंतर. खरं तुम्ही प्रत्येक वेळेस कोयता दाखवायचा आता बंद झाला, नाही तर कोयता दाखवायचे. आता एखाद्या वेळी मोळी उचलायची सुद्धा दाखवायचं बंद करा, लागवड करताना दाखवा. जसं मी शेतकरी म्हणून ती पण जाऊन पेरणीचे व्हिडिओ येतात माझे, पेरतोय. पेरणी कशाला करते माहिती आहे का ना? ह्यांना कोणाला जे शेतकऱ्याचं जाणीव ह्यांना काय कळणार आहे, शेतकऱ्याला काय अडचण येते. शेतकऱ्यांची जर अडचण समजायची असेल तर जावे ज्याच्या वंशात तेव्हा कळे. त्याच्यामुळे शेतकरी हा एक केंद्रबिंदू मानून काम यांनी सर्वांनी करावं. असं मग जातीपातीच्या पलीकडे सर्वजण. मी असं कधी म्हणलो का की मला जातीवादामुळे माझा पराजय झाला, मी 19ला माझा पराजय झाला, मी म्हणलो का तसं? आज तुम्हाला काय वाटतं जातीवादामुळे माझा पराजय झाला? मला काय मी म्हणलं का ओबीसीनं मला मतदान केलं नाही? मला ओबीसीनं मतदान केलं. मी एखाद्या कुठल्या समाज मी म्हणतो ह्या समाजानं सुद्धा आता वंजारा समाजानं मला मतदान केलं नसतं केलं तर मी निवडून झालो नसतो. माझं मार्जिनच 5-7 हजार आहे. वंजारा समाजाने मला तर 10-20 हजार तर तुमच्या म्हणणे त्यांच्या म्हणण्यानुसार मी तो माध्यमातून लाखावर केला असेल, मी कुठं नाही म्हणतो. त्याच्यामुळे मी कधी कुणाला असा दोष देत नाही, समोरच्यानी सुद्धा देऊ नये. आणि कुठल्या जातीवादात कोण कुणाबरोबर होतं हे सांगण्याची गरज जनतेला सगळं कळतंय. हो बाप्पा, असं देखील म्हटलेलं आहे की जिल्ह्याच्या नेत्यांना विसर पडत आलेला आहे की आता त्यांनी फक्त मराठा समाजाच्या मतदारावर निवडून नाही आलेले आहेत. मात्र आता मोठ्या भावानेच एक रास्त दाखवून दिलेला आहे की आता मतदान जेव्हा निवडणुका लढायच्या आहेत तेव्हा ओबीसी आता मराठा म्हणजे ओपनमधून देखील लढणार आणि स्वतः आता हे बनणार. हे बघा, कोण काय म्हणतंय हा विषय नाही आहे. ज्यांना प्रमाणपत्र मिळाले त्या प्रवर्गात तो माणूस गेला, हा विषय वेगळा. पण मला माझ्या तालुक्यात जिल्ह्यात जर विचारलं, आमच्या पक्षाच्या वतीने विचारलं तर आम्ही ओरिजिनल जो क्वालिटीचा माणूस आहे त्यांनाच तिकीटं देऊन लढवू. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात काही होणं देणार नाही. पण आता कुणाच्या वर्गवारीवर बोलायचा अधिकार कुणालाही राहणार नाही. याच्यात याने काय बोलतात हा विषय वेगळा आहे. त्याची निवडणुकीपुरतं तिसरं बोलतील. निवडणुकीचा अनुषंग आलं की प्रत्येकाची वेगळी स्ट्रॅटेजी असते. पण आम्ही आमच्या पद्धतीनं सक्षम आहोत आणि आम्ही 100% ताकदीनं उभा राहू आणि ताकदीनं आम्ही आमची सगळ्या निवडणुका लढू. त्याच्यात निवडणुकावर काही करायचं नाही. ह्यांना लई राजकारणाची ह्यांची जर काळजी आहे तर ह्यांनी काय करायला पाहिजे. तुम्ही सरकारमध्ये बसताय, आम्हाला काय म्हणलं गेलं माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही सर्व चॅनलला दाखवलं संविधानिक पदावर असणाऱ्या खासदाराला लाज वाटली पाहिजे. असं कुणी काढली लाज आमची? पाठिंबा द्यायला जाताना जे म्हणले त्यांच्या तोंडाला आता काय झालं? संविधानिक पदावर असलेला आमदार, सत्तेत असणारे आमदार, माजी मंत्री, सत्तेत असणारा मंत्री, सरकारमधला मंत्री तुमच्या खांद्याला लावून आता एक समर्थन द्यायला, ओबीसी समर्थन द्यायला बसतोय. तिथं नाही कळालं की तुम्हाला की असं काय करायचं ते. माझ्यावर बोललं जातं की मी एक मराठा समाजाचा पाईक म्हणून मी समर्थन द्यायला गेलो. मी ST समाजामध्ये पण धनगर समाजाला पत्र दिले, टोल माफीचं करून दिलं, ओबीसीच्या बंजारा समाजाला दिलं. जो विषय माझ्याकडे येईल त्या विषयाला मला जर कालवी कुणी म्हणलं असतं काही तर मी ते बाजून राहिलो. मी खासदार आहे, संविधानिक पदावर आहे. माझा विषय मला असं की त्यांच्या मागण्या मान्य करायला तुम्ही सरकारला आम्हाला पत्र द्यायचं, आम्ही देणार. सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण करायची असतील ती सरकारचं काम आहे. सरकारमध्ये तुम्ही राहताय, तुमची भूमिका कशी आहे?